तर आधी विंडोच्या काचा वगैरे क्लीन करून घेणार पूर्ण आणि त्याच्यानंतर मग बाकीचं आवरून घेणार, म्हणजे बाकीचं घासून घेणार टाईल्स. तर आमच्या टाईल्स पूर्ण वरतीपर्यंत आहे, म्हणजे वरच्या याच्यापर्यंत आहे, सिलिंगपर्यंत. तर तेच म्हटलं वरच्या सिलिंगपर्यंत असलं की छान पण दिसतं आणि मग धुता पण येतं, म्हणजे आपण पाणी टाकून लगेच धुता येतं. तर तसंच आमचं बाहेरचं कॉमन बाथरूम आहे ते पण सिलिंगपर्यंत टाईल्स आहे. नंतर आमचं टॉयलेट आहे ना बाहेरचं, त्याला ते पण सिलिंगपर्यंतच टाईल्स आहे. तर याला पण मी खूप एकदम चॉईस करून वगैरे टाईल्स एकदम विचार करून बसवले आहेत ह्या ग्रे, ब्लॅक, व्हाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये. आणि खालचं तुम्हाला दिसत असेल पूर्ण ब्लॅक मध्ये आहे, ग्रेमध्ये आहे, ब्लॅक ग्रे. तर कसं आपण म्हणजे जर व्हाईट असलं तर खूप डाग दिसतात, रोजचे डाग दिसतात. मग आपल्याला एवढं जमत पण नाही की लहान मुलं असले की जमत नाही करायला सगळं साफ करायला. तर त्याच्यामुळे मग खालच्या टाईल्स आपण थोड्याशा डार्कच बसवाव्या, म्हणजे आपल्याला क्लीन पण करता येतं. म्हणजे 5-6 दिवस क्लीन नाही केलं तरी चालतं, म्हणजे चांगलं दिसतं ते. तर आता इथे मी सगळं कमोड वगैरे क्लीन करून घेते आणि कमोड व्हाईट घेतला आहे पूर्ण. तर त्याला एकदम मॅच होणार होतं म्हणून व्हाईट कलर घेतलेला आहे कमोडचा. तर इथे साईडने पण मी घासून घेते. तर कमोड मी पूर्ण याच्याने घासून घेते, घासणीने, त्याच्यावर क्लीनर टाकून आपलं हार्पिक वगैरे क्लीनर टाकून पूर्ण घासून घेते. तर इथे बघू शकता एकदम चकाचक व्हाईट निघाला आहे कमोड. आता इथला भाग तर झालेला आहे साफ करून आणि भिंती पण मी साफ करून घेते. त्या साईडचं एवढं काही खास एकदम खराब नाही होत, पण आपण आंघोळीच्या साईडला तिथे खाली फ्लोरिंग थोडीशी खराब होते, तर ती घासून घ्यावं लागते, म्हणून मग तिकडचं एवढं काही खराब नाही होत त्या साईडचं. तर इथे बघू शकता पूर्ण मी आता खाली क्लीनर टाकून आणि खराट्याने आपलं घेते साफ करून पटापट. तर असंच मी म्हणजे आठवड्यातून 1-2दा करत असते आणि एकदम क्लीन करून घेते. आणि बाकी मग दिवस नुसतं झाडून घेतलं तरी चालतं, म्हणजे खराट्याने नुसतं खालचं झाडलं तरी चालतं. पण डीप क्लिनिंग म्हणजे कसं मी टाईल्स वगैरे किंवा मग नळ वगैरे ते सगळं घासून घेत असते. कमोड घासून घेते साईडने वगैरे, किंवा आपल्या विंडोज घासून घेते, किंवा आपलं बसायचं ते हे असतं काय म्हणता खाली बसायचं ते पण घासून घेते. बघू शकता ही कियारासाठी, छोटं कियारा आणि विहानसाठी आणि मोठं आमच्यासाठी. तर मला 2 ठेवावं लागतात. तर इथे तेच मी आता ते घासून घेते सगळं, आणि ते घासलं की त्या साईडला मग ठेवून देणार बाकीचं, आणि मग ह्या साईडचं मी साफ करणार बाथरूम. तर बघू शकता असं ह्या प्रकारे मी करून घेते. आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल बाथरूमचा बाहेरचं, तर ते थोडं छोटं आहे, पण हे खूपच मोठं आहे, खूप मोठं म्हणजे आहे. तर मग कंटाळा येतो सारखं असं धुवायला वगैरे. तर हा आता इकडचा भाग आहे या साईडचा. इथे दरवाजा आहे असा, दरवाजा लावून घेते. एवढा भाग आहे इकडचा. आता हे इथे ठेवलेले आहे शॅम्पू वगैरे, आता ते पण साफ करून घेते पटापट. तर आता इथे मी ह्या साईडचं साफ करते. तर बघू शकता इकडे पण मी पाणी टाकून घेणार पूर्ण, आणि वरची फरची क्लीन करून घेणार, घासून घेणार याच्याने, घासणीने वगैरे. तर इथे बघू शकता व्हाईट डाग आहे खाली, तर ते पण नीट घासावे लागतात, म्हणून मग इकडे म्हटलं थोडं इकडे वेळाने म्हणजे थोड्या वेळाने साफ करू. तर इथे थोडंसं भिजून राहिलेलं आहे, तर मग मी क्लीनर टाकून घासणीवर वगैरे असं घासून घेते, तर निघून जातं पटकन. तर आता हे ग्लास लावलेले आहेत, तर त्याला पण साफ करून घेते. तर इथे आम्हाला असं बेसिन बसवायचं आहे, म्हणजे छोटंसं बेसिन आरसा. तर तसं करायचं आहे, तर मग ते करूच नंतर थोड्या दिवसांनी. सध्या तर आपलं शॅम्पू वगैरे ठेवण्यासाठी केलेलं आहे तसं. तर हे वैभवनेच बसून दिलेलं आहे. तर वरचं पण वैभवनेच बसून दिलेलं आहे. वरचं पण छान आहे, टॉवेल वगैरे ठेवायचं, वरती ठेवायचं, खाली अडकवण्यासाठी आहे. तर हे पण मी क्लीन करून घेत असते सगळं. आणि शॅम्पू वगैरे आपण रोज धुवूनच ठेवायचे असतात, कारण त्याला हात लागलेले असतात, काळे वगैरे असे हात लागलेले असतात शॅम्पूचे, म्हणजे फेसचे हात लागलेले असतात, ते धुवूनच नेहमी रोज ठेवावी तिथे. साबणेचं पण वगैरे पाणी काढून वगैरे ठेवावं. तर इथे बघू शकता मी सगळं क्लीन करून आणि मग ठेवते सगळं माझं कंडिशनर, शॅम्पू, फेसवॉश आणि नंतर ब्रश वगैरे सगळे धुवून वगैरे क्लीन करून ठेवणार. आणि मी ब्रश ठेवायचं पण घासून घेते जेव्हा डीप क्लिनिंग करते तेव्हा. तर बघू शकता इथे मी पूर्ण घासून वगैरे घेते सगळं. तर हे पण मला नवीन आणायचं आहे. आता हे खूप कधीचं घेतलेलं म्हणजे आहे, आमचं लग्न झालं तेव्हापासूनचं आहे, तर 7-8 वर्षापूर्वीचं आहे, तरी एकदम तसंच आहे. तर आता त्याच्यामध्ये मी सगळं क्लीन करून ठेवणार.
तर असंच डीप क्लिनिंग करत असते, म्हणजे 7-8 दिवसातून एकदा दोनदा असं करत असते. आणि थोडा वेळ जातो, पण मग करावंच लागतं, नाही तर काही छान दिसत नाही आणि आपल्याला पण असं आंघोळ करायला पण एकदम नुसतं चांगलं वाटत नाही वगैरे. तर तेच आता मी ते पूर्ण क्लीन केलेलं आहे. आता मी टाईल्स क्लीन करून घेणार खालच्या. वरच्या तर क्लीन केलेले आहे. आता मी दरवाजाच्या तिथलं आपलं पाणी साचतं तिथलं थोडंसं क्लीन करून घेणार, घासून घेणार. तर इथे बघू शकता पूर्ण क्लीन करून घेते. नळ वगैरे, नळ पण सफेद झालेला होता खूप, तो पण घासून वगैरे घेते. आणि आमचे तुम्हाला माहिती जागवारचे नळ आहे, तर ते एकदम क्लीन केले ना तर इतके नवीन दिसतात, जसे आत्ताच बसवले. तर इथे आता मी पूर्ण खालची पण टाईल्स क्लीन करून घेणारे आहे, घासून घेणार आहे. तर असंच असतं माझं डीप क्लिनिंग. तर तुम्हाला कसं वाटलं? आय होप तुम्हाला पण आयडिया येतील मी डीप क्लिनिंग दाखवली वगैरे. तर इथे वरच्या मी टाईल्स सगळ्या साफ करून घेते, मग खालचं फ्लोरिंग साफ करते आणि मग पटकन इझी जातं सगळं क्लीन करण्यासाठी. तर आता इथे माझं बाजूच्या टाईल्स पूर्ण क्लीन झालेले आहे. आता मी खालचं फ्लोरिंग साफ करणार. तर जे माझं रेड हार्पिक होतं ना बाथरूम क्लीनर, ते संपलं. तर मग मी आता दुसरं क्लीनर वापरते. आपलं हँडवॉश पण वापरू शकतो आपण, किंवा मग आपण लिक्विड आपलं कपडे धुवायचं लिक्विड ते सुद्धा वापरू शकतो. तर मी इथे हँडवॉशचं लिक्विड वापरते आणि पटकन क्लीन करून घेते. इतकं छान वास येत होता त्याचा, एकदम जॅस्मिन सुगंध होता एकदम. तर छान वाटत होतं आणि मग त्याच्यानेच आता क्लीन करून घेते पटापट. आणि एक दिवस जायचंच आहे मला डीमार्ट किंवा मग रिलायन्सला. तर तर तेच डीमार्ट किंवा रिलायन्सला जायचं आहे आणि आणायचे माझ्या 2-3 गोष्टी, हँडवॉश, नंतर आपलं बाथरूम क्लीनर, टॉयलेट क्लीनर. तर इथे माझं सगळं बाथरूम पूर्ण साफ झालेलं आहे. तर मी खोडून घेते, बघू शकता. थोडंसं असेल तर म्हटलं चला आता टब बीप घासून घेऊ. तर हा आमचा मोठा टब आहे, तो घासून घेते. तर यात हा टब का ठेवला की विहान किंवा कियाराला खूप बसायला आवडतं त्याच्यामध्ये. नंतर आंघोळ झाल्यानंतर त्यांना बसवते वगैरे, ते बसतात. खूप मोठा येतो. तर तो मस्त घासून घेते मी. आणि इथे माझं झालेलं आहे क्लीन पूर्ण सगळं. आय होप तुम्हाला आवडलं असेल. इथे माझं फायनली बाथरूम साफ झालेलं आहे. विंडो पण साफ करून घेतल्या मी काचा, बघू शकता. तर विंडो पण साफ केलेली आहे, कमोड पण साफ करून झालेलं आहे, सगळं क्लीन झालेलं आहे. इकडचं पण दाखवते तुम्हाला जवळून सगळं. तर कसं वाटलं बाथरूम? मी अशा पद्धतीने मी हप्त्यातून एकदा दोनदा असं साफ करते राहते. तर म्हटलं चला आज करू. आणि तेच खूप फ्रेश वाटते, छान वाटते. आता कॅबिनेट राहिले माझे, किचनचे कॅबिनेट, ते साफ करून घेते. आणि विहानचं पण पार्सल आलंच आहे, तुम्हाला दाखवते नंतर. तर कसं वाटलं ते नक्की मला कमेंट करून सांगा. तुम्हाला दाखवते जाऊन, चला. तर हा बाथरूमचा दरवाजा आहे. तर मी हे बघू शकता, हे पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे. ब्रश क्लीन करून ठेवलेलं आहे, हे पण क्लीन करून घेतलं. माझं शॅम्पू वगैरे, फेसवॉश वगैरे ते पण क्लीन करून घेतलेलं आहे. आपलं बसायचं पण क्लीन करून. हे कियारा विहानसाठी छोटं आहे म्हणून मग 2 ठेवावं लागतात मला. आणि हा मग दिसत असेल तो कलरचा आहे, म्हटलं 2 लागतील ना मला मिक्स करायला, म्हणून मी तो आणला. तर अशी डिझाईन आहे, ब्लॅक ग्रे व्हाईटमध्ये. तर त्याला मस्त अशी पट्टी आहे, बघू शकता जवळ. अशी मस्त बॉर्डर आहे पूर्ण. मला हे कॉम्बिनेशन खूप आवडलं होतं, ग्रे व्हाईट वगैरे. तर बघू शकता ही खालची पण फ्लोर अँटी स्किड आहे, ती पण मस्त क्लीन करून घेतलेली आहे. आणि याच्यावर असं मळ साचत नाही, दिसत पण नाही, म्हणून मी अशाच फरच्या घेतल्या त्या बाथरूमला पण. आणि इथून असं कमोड सुरू होतो. कमोड पण मस्त क्लीन करून घेतलेला आहे, चेअरचा कमोड आहे आमचा. आणि ह्या विंडो पण बघू शकता पूर्ण क्लीन केलेले आहे काचा मी. हा कमोड पण चेअरचा आहे, तो पण मस्त क्लीन करून घेतलेला आहे. आणि आपलं नळ पण एकदम क्लीन केलेला आहे, बघू शकता एकदम क्लीन झालेला आहे, एकदम नवीन चकाचक. आणि असं आहे आमचं मास्टर बाथरूम असं. आणि इथे गिझर आहे. आणि एक गोष्ट दाखवायची तुम्हाला, एक आमचा शॉवर वरती असं खूप मोठा शॉवर आहे सिलिंगला, लिटरली खूप मोठे. बघू शकता माझा हात एवढा, 1 2 असं 2 हातांनी एवढा आहे. आणि इथे आमचे टॉवेल वगैरे अडकवण्याचं ठेवलेलं आहे.
तर असं झालेलं आहे बाथरूम क्लीन. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आता याला कसं उघडं ठेवते, सुकू देते. चला, तर तुम्ही बघितलं असेल बाथरूम पण क्लीन झालेला आहे. आता मला कॅबिनेट क्लीन करायची आहे. तर त्याला थोडेसे तेलकट डाग, हाताचे डाग लागतात कारण ग्लासचे आहेत ना ते, त्याच्यामुळे. तर म्हटलं चला क्लीन करून घेऊ. तर म्हटलं आधी बाथरूम क्लीन करू आणि त्याच्यानंतर ते क्लीन करू. तर कियाला झोपली ना म्हणून मला करू दिलं सगळं. तर तेच चला आता आवडते पटापट. किचन आधी साफ करून घेते खालचं, नंतर मग वरचं कॅबिनेट क्लीन करते. चला, तर तुम्हाला दिसत असेल ते थोडेसे डाग लागले आहेत कॅबिनेटला. तर वरची कॅबिनेट क्लीन करून झाल्या आणि आपलं आयलंड किचन पण वरचं क्लीन थोडंसं करून घेऊ. आणि हे किचनचं वरचे जे आहेत ना शेटर, ते पण क्लीन करून घेणार. तर चला कामाला लागते. तर इथे मी आता कॅबिनेट क्लीन करून घेते आणि ते ग्लासचे कॅबिनेट आहे. तर ते साफ करावंच लागतं. थोडेसे डाग लागतात हाताचे वगैरे, नेहमी आपण उघडतो वगैरे तर हाताचे डाग लागतात. तर पण इझिली इतके पटकन क्लीन होऊन जातात ना. कॉलिन वापरू शकता तुम्ही. आता हे माझं टाटाचं प्रोडक्ट आहे, तर त्याच्याने पण एकदम क्लीन होऊन जातात. तर इथे बघू शकता ग्लास एकदम म्हणजे इझी, पटकन टाकल्या लगेच ते डाग निघून जातात. तर इथे माझं क्लीन झालेलं आहे. ह्या साईडचे 3 कॅबिनेट आणि ह्या साईडचे 3 कॅबिनेट. आणि म्हटलं चला आता खालचं पण आपण क्लीन करून घेऊ. तर वरचं करतेच आहे म्हटलं, तर चला आपण हँडल्स वगैरे ते पण क्लीन करून घेऊ. तर इथे मी सगळं आपले डोअर्स वगैरे, शटर्स वगैरे सगळे क्लीन करून घेणार. आपल्या विकर बास्केट्स वगैरे ते पण क्लीन करून घेणार, कारण हात लागतोच आपला तेलकट वगैरे. तर मी तर नाही लावत तेलकट, पण मग कधीतरी असं नाही लक्षात राहिलं किंवा मुलं लावतात, खाल्लं की लगेच पटकन येऊन काही पण उघडून बघतात वगैरे, तर त्यांचा हात लागतो वगैरे चमचे काढण्यासाठी. तर इथे मी तेच आता सगळं क्लीन करून घेणार, शेटर वगैरे. नंतर आपलं आयलंड किचन पण क्लीन करून घेणार पूर्ण. तर असंच असतं सगळं क्लिनिंग. तर आता इथे मी दुसरे कॅबिनेट क्लीन करून घेते. तर ह्या साईडचे एवढे खराब नव्हते, कारण एवढं इकडचं नाही खोलत, पण त्या साईडचं खोलावं लागतं सारखं की तूप काढण्यासाठी किंवा तूप वगैरे. मी सगळं पास्ता वगैरे त्यात ठेवलेलं आहे वरती. आणि ह्या साईडला ग्लासेस, कप्स, नंतर आपले मग्स, नंतर अशा अँटिक बरण्या वगैरे आहे ना सिरेमिकच्या, त्या ठेवलेल्या आहे. आणि एका साईडला आपलं ॲक्वागार्ड ठेवलेलं आहे LGचं. तर तिथे पण क्लीन करून घेते. एवढं काही क्लीन करायची गरज नव्हती, पण मग घेतलं हात पुसून, म्हणजे हात फिरवून वगैरे. तर इथे आता डिशवॉशर पण क्लीन करून घेते असं. तर डिशवॉशर आपलं हेच आहे स्टेनलेस स्टीलचं, तर ते पण पटकन इझी क्लीन होऊन जातं कॉलिनने वगैरे. तर इथे आता इकडचे कॅबिनेट, डोअर्स वगैरे मी क्लीन करून घेणार. डिशवॉशरच्या खालचा ग्लास तो पण क्लीन करून घेते. तर इथे मी आता आयलंड किचन पण क्लीन करून घेणार. तर आमच्या आयलंड किचनवर अजून आम्हाला मार्बल बसवायचं आहे. जसं आमचं टिपॉयचा मार्बल आहे ना, टिपॉय सेंट्रल टेबल समोर हॉलमध्ये, तर त्या पद्धतीचं मार्बल याच्यावर टाकायचं आहे. तर सध्या तर हेच आहे, कारण म्हणून मी काही कापत नाही, भाज्या वगैरे तिथं वरती ठेवत नाही, काही जड वस्तू. तर म्हटलं नको क्रॅचेस वगैरे जायला, म्हणून मग मी जोपर्यंत मार्बल येत नाही तोपर्यंत मी तिथे दुसऱ्या भाज्या वगैरे कट करणार नाही, काहीच नाही. तर सध्या तर असंच ठेवलेलं आहे. मला चेअर्स पण घ्यायचे आहे, हाय चेअर्स. तर तेच बघ असेल. कॅबिनेट पण मस्त साफ झालेलं आहे, इतके छान चमकतं आहे एकदम. तर साफ करत राहिलं पाहिजे. खूप छान क्लीन केलेली आहे, झालेली आहे. आणि इथे साफ होऊन जातात. तर मस्त क्लीन झालेले आहे, एकदम चमकत आहे एकदम. या साईडचे पण छान क्लीन झाले. नंतर आपलं आयलंड किचन पण मस्त साफ झालेलं आहे. तर हे तर काम झालेलं आहे. आता कियारा उठली, तिला घेते आणि त्याच्यानंतर मग विहारचे बुक्स बघू कोणकोणते आले. तर चला. तर इथे मी सगळं आवरलेलं बघू शकता. आणि आता वाजले आहेत 6 आणि सगळं क्लीन केलेलं आहे. एकदम मस्त दिसतंय, बघू शकता. बुक्स दाखवायचे ना विहार कोणकोणते आले, त्यांनी पण बघितले नाही कोणते कोणते बुक्स आहेत. तर म्हटलं आता दाखवू.
तर खूप छान वाटतं, एकदम क्लीन. आणि मॉन्स्टेरा प्लांट इतकं मोठं झालेलं आहे, तुम्हाला दाखवते मी. आता बघू शकता लाईट लावल्यावर किती छान दिसतंय. आणि बाहेर असं वातावरण झालेलं आहे. आणि आमचं मॉन्स्टेरा प्लांट इतकं छान झालेलं आहे, मोठं झालेलं आहे. तर इतकं मोठं पान झालेलं आहे, बघू शकता. बापरे, माझ्या हातापेक्षा एकदम मोठं पान आहे. आणि छान दिसतंय ना. तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. आणि इतकं मोठं झालेलं आहे. आता ते दुसऱ्या कुंडीत शिफ्ट करावं लागेल. आणि खूप छान दिसतं, अशी ग्रीन, आणि कधीच खराब नाही होत पान ते. तर मी जेव्हापासून आणलं ना तेव्हापासून ती पानं तसेच आहे, खराब नाही झाले, पिवळे पडले नाही. ते खूप छान दिसतं आहे. आणि माझं छोटंसं मस्त मनी प्लांट आऊलमधलं, ते पण खूप छान दिसतं आहे, मस्त ग्रो झालेलं. तर तेच आजचं आवरून काढलेलं आहे मी सगळं. हा जुना टिपॉय आहे आमचा, तो पण आवरला. आणि आमचा नवीन टिपॉय तो पण क्लीन केला. आणि तो किती पसर आहे तुम्ही बघितलं का तेव्हा. तर चला आता विहानचे बुक्स बघू आणि मग स्वयंपाकाला पण लागावं लागेल. चहा प्यायचा आहे अजून. चला. काय काय आलं त्यांनी पण बघितलं नाही, अशा बॉक्समध्ये येतात. तर त्याच्यात काय काय आलेले ते दाखवू. आता विहान 3rd स्टँडर्डला आहे, तर त्याच्यानुसार बुक्स असतील. तर पहिल्यांदा तर आहे डायरी, डेली डायरी. हां, याच्यात ते देतात नोटीस वगैरे, काही अभ्यास किंवा काही सुट्टी आहे किंवा काही मागायचं आहे तर याच्यात लिहून देतात. तर ही डायरी फर्स्ट. नंतर हे स्टेशनरी. तर स्टेशनरीमध्ये काय काय आलेलं तुम्हाला दाखवते. तर स्टेशनरीमध्ये पहिल्यांदा इथे बिहानला देते तिथे. हां, तर तिथे बस. तर रबर आलेले आहे. नंतर हे पेपर्स आलेले आहे, याला काय म्हणता, ओरिगामी. हां, ओरिगामी पेपर्स, ओरिगामी पेपर क्राफ्टसाठी. नंतर हे वॉटर कलर आणले यावेळेस वॉटर कलर त्याला आलेले आहे. ह्या आणि स्केल आलेली आहे. नंतर ब्रश आले. वाव, आता पेंटिंग करणार का. तर ब्रश आलेले आहे, बघू शकता, मस्त छान क्वालिटीचे. आणि त्याच्यानंतर आपलं मेन पेन्सिल्स, 2 प्रकारचे पेन्सिल्स असतात. एक ड्रॉइंगसाठी असते आणि एक दुसरं किती येतात, किती बरं बघू. 1 2 8 पेन्सिल आहे. 8 पेन्सिल आहे दोन्ही बॉक्समध्ये. त्याच्या मागच्या वर्षीच्या पण पेन्सिल होत्या, तर याच्यात 8 पेन्सिल आहे, 8. तर हे 2 बॉक्स आलेले आहे तिथे. आणि नंतर आहे हे क्रेयॉन्स. हे पण मागच्या वर्षी एकदम नवीन आहे ना विहान, तसंच आहे, कारण आम्ही आधीच घेतलेले होते म्हणून मग ते तसेच राहिले. तर हे पण आता तसंच राहणार, की याला कामात येईल. तर एवढं आलेलं आहे स्टेशनरी. नंतर आलेले आहे ड्रॉइंग बुक. नंतर ही फाईल आहे, म्हणजे काही सगळं हे करून ठेवायला, काय म्हणतात, असाइनमेंट्स वगैरे त्याच्यासाठी. फाईल एक आहे, एक असं फोल्डर आहे. तर ते सांगतात कशासाठी वगैरे लागतं, पण मग दरवर्षी असं फोल्डर येतं, मस्त आहे, बघू शकता, लेदरचं. नंतर हे नोटबुक्स आहे, बुक्स दाखवू आपण. तर हे टेक्स्टबुक, ते इंग्लिशची बुक आहे, बघू शकता. नंतर ही पण ना, ही फर्स्ट आणि सेकंड आहे वाटतं, 2 भागमध्ये येते. नंतर हिंदी आहे आणि मराठी. आणि ही पण हिंदी आहे.
एकतारा. तर 2 आहे बुक्स ह्या. 3 बुक्स आहे ही एकतारा काहीतरी असेल ते प्रॅक्टिस. नंतर ही वर्कबुक आहे, इंग्लिशचीच आहे वर्कबुक. 2 आहेत. पण इंग्लिशचीच आहे. कोर्स बुक. कोर्स बुक. आणि ही मराठी, मागच्याच मराठी नसेल तुझ्याकडे. ही मराठीची आहे. नंतर ही टेक्नॉलॉजी एक्सप्लोरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे कम्प्युटरची वाटतं. कम्प्युटर SIT. नंतर ही गार्डन ऑफ लाईफ. गार्डन ऑफ लाईफ. नंतर ही कोर्स बुक आहे विहान इंग्लिश. ते वेगळी ती EVS वाटतं. ही एक कोर्स बुक इंग्लिशची आहे. ही दोन्ही. त्याच्यानंतर हे मॅथ आहे. तर मॅथच्या अशा 2 आहेत. नंतर हे नोटबुक आहे. तर एवढ्या नोटबुक आहे अशा. तर काय नाही अशा पद्धतीच्या आहे. नाही मॅथ नाही. हे कशाला तरी आहे वाटतं वेगळी. तर हे तर मराठी हिंदी त्याच्यासाठी ही मॅथ आहे. मॅथसाठी 2-3 आहे. मॅथसाठी 4 मॅथसाठी नोटबुक आहेत. आणि 4 मॅथसाठी 2 हिंदीसाठी. इंग्लिशसाठी 2 असेल आणि EVSची 1 असेल. अशा बुक्स आहे. म्हणजे नोटबुक भरपूर आहे बघू शकता. आणि त्याची बॅग नवीन स्कूल बॅग. तर स्कूल बॅग खूप आहे त्याच्या पहिल्यापासून आलेल्या. नवीनच आहे एकदम सगळ्या. दरवर्षी 1 असते ना, तर नवीनच असतात. तर 2 नवीन बॅग आहे कारण कोरोना काळामध्ये स्कूल अशी याच्याने ऑनलाईन स्कूल होती तरी त्याला स्टेशनरी सगळं भेटायचं. स्कूल बॅग भेटायचं. तर नवीनच आहे दोन्ही. आणि मागच्या वर्षीच फक्त वापरली ना तू आणि ह्या वर्षी वापरेल. आणि त्या 2 आहे तर त्या आहेत कियारासाठी कामात. कियाराला पण टाकायचंच आहे ना. तर एवढं आलेलं आहे. आता आम्ही मस्त नंतर भरणार जेव्हा स्कूलला जाईल ना तो 8 तारखेला त्यावेळेस त्याचे सगळे नाव वगैरे टाकणार आपल्याला. हो ना. आणि आता हे ठेवून देते सगळं. तर असं होतं विहानचं स्टेशनरी आलेलं सगळं स्कूलचं. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर आता मी आवरून ठेवते आणि चहा करते आणि नंतर बोलते. तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. 1 मिनिट. तर इथे माझा स्वयंपाक झालेला आहे. इथे बघू शकता उडदाची डाळ मस्त उकळते. तर म्हटलं काय करावं वरणाला वगैरे. रोज तुरीची तूर मूग खाऊन कंटाळा येतो खूप. तर मग आता उडदाची डाळ केलेली आहे. मस्त सिंपल त्या लाल तिखट मिरच्या मामाकडून आणलेल्या त्या लाल तिखट मिरच्या लसूण कुटून केलेली आहे. जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. आणि इथे भात आहे. कियाराला पण मी वरण काढून दिलं सुकं उडदाचं. आणि पोळ्या केलेल्या आहे. तर माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे. तर तेच पुन्हा आवरलं क्लीन केलं. आणि वैभवची इव्हिनिंग होती तर ते येतील आता 10 वाजता. आता वाजले आहेत 8:30. तर तेच माझा सगळा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. फक्त वरण आता बॉईल होतं आहे. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला. आज मी बाथरूम क्लीन केलं. विहानची बुक्स पण आले. नंतर कॅबिनेट पण क्लीन केले.
तर आता छान वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. तर 2-3 दिवस म्हणजे माहेरी गेल्यानंतर आपल्याला असं काम पूर्ण झालं असं वाटतच नाही. तर तेच तुम्ही बघितलं, हॉल पण मी पूर्ण क्लीन करून काढलेला आहे. कपडे लावले होते, अजून मी एकदा कपडे लावते आता परत, आता रात्रीच. तर उद्या लग्नाला पण जायचं आहे. हां, ते सांगायचं होतं मग. उद्या लग्नाला पण जायचं आहे आणि उद्या माझी मस्त स्पेशल लुक तुम्हाला दाखवायचा आहे साडीचा. खूप छान साडी आहे, वियांच्या पहिल्या बड्डेला घेतली होती मी. तर तुम्हाला उद्या दाखवेल, उद्या सगळा लुक दाखवेल. तर तेच आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे, स्वयंपाक तर झालेलाच आहे. तर तेच कसा वाटला आजचा ब्लॉग ते नक्की सांगा आणि नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला. तर व्हिडिओ मी इथेच एंड करते. आहे तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल, जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.